प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझाकडून 50 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गँगस्टर रवी पुजारीला अटक झाली आहे। मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे। 2018 सालच्या प्रकरणात रवी पुजारीला अखेर अटक झाली आहे। रवी पुजारीचा कारागृहामधून ताबा घेऊन त्याला कोर्टात हजर करण्यात आले। रवी पुजारीची 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। ऑगस्ट 2017 ते जानेवारी 2018 मध्ये रेमो डिसूझासह त्याच्या पत्नीला रवी पुजारीने धमकावत 50 लाखांच्या खंडणीची मागणी केलेली होती। एका चित्रपटावरून चित्रपटाचा निर्माता रेमो डिसूझा आणि सहनिर्मात्यामध्ये वाद झालेले होते। याच वादातून धमकीच्या सत्राला सुरुवात झाल्याचा रेमोचा आरोप होता आणि त्याच प्रकरणी आता गुंड रवी पुजारीला अटक झाली आहे। आपले प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्या सोबत आहे। सचिन, हे सगळं प्रकरण काय होतं आणि आता ही अटकेची प्रक्रिया कशी झाली आहे? मागे 2018 साली प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना धमकीचे सतत कॉल येत होते। ऑगस्ट 2017 ते जानेवारी 18 मध्ये हे सगळे कॉल आलेले होते आणि 50 लाखांच्या खंडणीची मागणी ही रवी पुजारी यांनी केलेली। त्यांनाच नव्हे तर त्यांच्या पत्नीला देखील धमकी देण्यात आली होती। त्या प्रकरणी तेव्हाच गुन्हा देखील दाखल झाला होता। मात्र तेव्हा रवी पुजारी हा फरार होता आणि त्याला त्यानंतर गेल्या 5 वर्षापूर्वी जवळपास सेनेगलमधून भारतात त्याचं प्रत्यार्पण करण्यात आलं आणि आता या 2018च्या प्रकरणात अखेर रवी पुजारीला अटक करण्यात आलेली आहे। सांगितलं जातं की एका चित्रपटावरून चित्रपटाचा सहनिर्माता आणि रेमो डिसूझा यांच्यात वाद झाला होता आणि याच वादातून ही धमकी देण्यात आली होती। आता नेमके या प्रकरणाचे धागेदोरे कुठवर जातात हे आता रवी पुजारीच्या पोलीस कोठडीत समोर येईल। माधवी, धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर 2018 सालचं हे प्रकरण होतं आणि त्याच प्रकरणी आता रवी पुजारीची 27 जानेवारीपर्यंत कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।